नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लँड्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांसोबत संवाद साधतोय, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय, तसेच महिला सक्षमीकरणाबाबतही त्यांचं मत जाणून घेतोय. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमती मृणाल गांजाळे मॅम. त्या सध्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. खर तर आपल्या 16 वर्षांच्या शैक्षणिक सेवेत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि समाजासमोर आदर्श शिक्षणाची वाटचाल उभी केली. आणि त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील सन्मान म्हणून त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2023 शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आणि यासोबतच त्यांना राज्य शिक्षक पुरस्कार तसेच IIT अवॉर्डने ICT अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आलंय. खरं तर समाजाच्या प्रगतीचा पाया हा शिक्षणावर उभा असतो आणि या शिक्षणामागे उभा असतो एक प्रेरणादायी शिक्षक. आणि अशाच प्रेरणादायी शिक्षकांपैकी एक म्हणजे श्रीमती मृणाल गांजाळे मॅम. आज आपण नवरात्री निमित्त त्यांच्याशी संवाद साधूयात. मॅम, तुमचं सुवर्ण खानदेश लाईन्स मध्ये मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही मला बोलवलं या कार्यक्रमानिमित्त. धन्यवाद. अ, शिक्षण क्षेत्रात ऍज अ शिक्षिका म्हणून या प्रवासाची सुरुवात कशी झाली? अ, या प्रवासाची सुरुवात डीएड ला जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हापासूनच झाली. म्हणजे 2006 मध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि तेव्हापासून एक शिक्षक म्हणून सुरुवात झाली. अ, मी जेव्हा डीएड साठी प्रवेश घेतला तेव्हा प्रथमच डीएड मध्ये बदल केला गेला. डीएड या अभ्यासक्रमामध्ये आणि त्याला एंटर्नशिप जोडली गेली 6 महिन्यांची. आणि फर्स्ट टाइम आम्ही ऍज अ इंटर्न म्हणून शाळेमध्ये रुजू झालो. त्या दरम्यानही खूप बदल झाले. म्हणजे आमच्या बॅचने भरपूर बदल स्वीकारले असं मी म्हणेल. लगेच सीईटी आली. फर्स्ट सीईटी. आणि सीईटी नंतर डीएड पास आउट झाल्यावर विदिन 2 or 3 months मध्ये मला ऑर्डर मिळाली ऍज अ शिक्षिका म्हणून. आणि हा प्रवास तेव्हापासून 2009 पासून सुरू झाला ते आज तागायत सुरू आहे. तर कुठे कुठे शिक्षिका म्हणून काम केलं? सर्वात सुरुवातीला जॉईनिंग झाली माझी जिल्हा परिषद ठाणेमध्ये. पालघर, जो की आता पालघर जिल्हा आहे. 2014 मध्ये विभाजन झालं ठाणे जिल्ह्याचं. त्यातून पालघर जिल्हा वेगळा झाला. पण जेव्हा 2009 मध्ये माझी जॉईनिंग झाली तेव्हा तो एक कंप्लीट ठाणे जिल्हा होता आणि त्या अंतर्गत मला पालघर तालुक्यामध्ये नियुक्ती मिळालेली. मी मूळ पुण्याची. तर 8 वर्षाचा कालावधी मी तिथं शिक्षणाचं काम केलं ऍज अ शिक्षिका म्हणून. तिथे अनुभवही वेगवेगळे होते. आणि मी नक्कीच म्हणल की माणसाला जेवढे वेगवेगळे अनुभव मिळतात तेवढा तो अनुभव संपन्न होतो. अ, तेच. आणि खरोखर माणसाने बदल आणि बदली स्वीकारली पाहिजे. म्हणजे आपल्याला नवीन चॅलेंजेस स्वीकारायला मिळतात. आपल्याला कम्फर्ट झोन सोडून भरपूर जणांचा बदलीला रोष असतो किंवा नकार असतो. पण मी म्हणेल की ते स्वीकारलेलं छान. आपलं काम वर्सिटाईल होतं वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे आता मी सध्या पुण्यामध्ये आहे कारण 8 वर्षाचा पूर्ण काळ मी तिथे काम केलं. 2009 ते 2016 पर्यंत मी पालघर जिल्हा नंतर पालघरमध्ये मर्ज झालं. पालघर आणि जिल्हा ही पालघर. आणि नंतर मी इकडं माझ्या गावी माझं कुटुंब हे सगळं इकडं असल्यामुळे मी इकडे बदली स्वीकारली. आणि इथे सुद्धा पहिल्यांदा म्हणजे इथे येऊन पण मला ऑलमोस्ट 8 ते 9 वर्ष झाली. अ, तर हा खूप वेगळा बदल होता कारण जर पुण्याचा भाग पाहिला तर थोडा वेगळा आहे आणि पालघरचा भाग पाहिला तर तो थोडा वेगळा आहे. म्हणजे 100% ट्रायबल म्हणता येईल. कारण मी ज्या भागात काम करत होते तो 100% ट्रायबल होता. तिथल्या चॅलेंजेस, तिथल्या परिस्थिती, तिथल्या गरजा वेगळ्या होत्या. आणि साहजिक ह्या सगळ्यांना धरून जे काम केलं त्यातून मी खूप अनुभव संपन्न झाले. आणि मग इकडं आल्यावर सुद्धा वेगळे चॅलेंजेस होते की मी तिकडून इकडं आलेली. तिकडची परिस्थिती वेगळी होती. पुणे जिल्हा पाहिला तर आपण म्हणतो की सगळ्या दृष्टीने एकदम सुलभ जिल्हा आहे. सगळं मुबलक प्रमाणात आहे. पण मग इथं शैक्षणिक गुणवत्ता
कशी आणखी सुधारणार आहे, 100% कसं पोहोचणार आहे. तिकडचं चॅलेंज होतं की विद्यार्थ्यांना प्रवाहात आणायचं होतं. त्यांना Yes. बेसिक गोष्टीपर्यंत, की आपण जे शिक्षण घेतो तर मुलाने बेसिक नीड्स त्याच्या पूर्ण झाल्या पाहिजे. हे तर ऑब्विस प्रत्येकाचं ध्येय आहे, अंतिम ध्येय शिक्षणाचं, जसं की निपुण भारत मिशन चालू आहे त्या अंतर्गत. आणि खूप छान माझा प्रवास होता असं मी म्हणेल, की पिंपळगाव जो आज म्हाळुंगी येथील ताब्यात जी सुरू आहे. येस येस पिंपळगाव म्हाळुंगी येथील जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी तुम्ही कधी आलात? खरं तर त्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने उपक्रम राबवले त्यामुळेच तुम्हाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तर ते उपक्रम नेमके काय होते, कशा पद्धतीने त्या उपक्रमाची अंमलबजावणी केली? 2018 साली मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे येथे कार्यरत, म्हणजे तिथे माझी बदली झाली. आणि तशी तर त्या कार्यक्रमाची किंवा शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याची सुरुवात मी 2016 पासूनच केलेली. विदिन आम्ही पालघरला होतो तेव्हा पण करत होतो. पण जर आता समजा या शाळेचं बोलायचं झालं तर व्हर्च्युअल माध्यमातून विद्यार्थ्यांना इतर देशातील, इतर राज्यातील शाळांशी कसं जोडता येईल हा माझा फर्स्ट उपक्रम होता. की विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन स्किल सुधारलं पाहिजे आफ्टर कोविड. हे खूप छान झालं, म्हणजे विदिन आपण जर कोविडच्या आधीचा काळ अनुभवला तर इतके व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल सुद्धा आपण वापरत नव्हतो. व्हॉट्सअप वापरत होतो पण व्हिडिओ कॉलला आपण इतके कन्व्हिनियंट झालो नव्हतो जसं की आता आपण फेस जोडलेलं होतं, बरोबर. बोलतोय. अं, समजा आपण मोठे आहोत पण लहान मुलं तर अजिबात, म्हणजे मग तो शायनेस किंवा ते कम्युनिकेशन स्किल किंवा मग कसं बोलायचं किंवा कसा कॅमेरा फेस करायचा, हे सगळ्या गोष्टी होत्या. मग तेव्हा तो उपक्रम सुरू केला, स्काईप इन द क्लासरूम, मायक्रोसॉफ्ट एज्युकेशन अंतर्गत. आणि आम्ही हम्म, आमच्या वर्गाने जवळजवळ 35 हम्म, देशातील शाळांना व्हिजिट केल्या. हम्म, आमचे जवळपास 400 ते 500 स्काईप कॉल झाले असतील. मग या हम्म, स्काईप कॉलच्या माध्यमातून एखादा शिक्षक, हम्म, समजा तो, आपण धरूया की जपानचा आहे. आमचा फर्स्ट कॉल जपानचाच होता. जपानचा आहे, मग त्याच्याशी पहिलं आपण एक मायक्रोसॉफ्ट एज्युकेशनच्या माध्यमातून पहिली त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची की ते त्या वेळेत उपलब्ध आहेत की नाही. हम्म, आणि मग पर्टिक्युलर वेळेत, आणि मग त्यांनी जी वेळ दिलीये त्या वेळेत माझा क्लास अवेलेबल आहे की नाही. कारण त्यांचा टाइम झोन वेगळा असतो, आपला टाइम झोन वेगळा असतो, हे अगदी. सगळं मॅच करू. मग ते त्यांचा वर्ग माझा वर्ग, म्हणजे ते शिक्षकांना एकमेकांबद्दल पूर्वकल्पना असते की ही शाळा कुठली आहे, या शिक्षिकेचं नाव काय, किंवा वर्ग कितवीचा आहे, मुलं कोणत्या एज ग्रुपची आहेत. आणि आता आज आपल्याला जे कम्युनिकेशन करायचे किंवा त्यावेळेस जे करायचे ते कोणत्या धर्तीवर आधारित असेल. मग सुरुवातीला तर आम्ही कल्चर एक्सचेंज प्रोग्राम केला, जसं की पहिलं तर इंट्रोडक्शन, स्वतःचं नाव किंवा बाकी काही गोष्टी. मग आपलं राष्ट्रगान म्हणणे किंवा मग त्यांचं ऐकून घेणे, त्यांच्या कल्चर बद्दल समजावून घेणे, असं करत गेलो. हळूहळू याच्यातून आम्ही एक मिस्ट्री स्काईप नावाचा खेळ शिकत गेलो. की तेव्हा मात्र शिक्षकाला फक्त माहित असेल की जपानचा कॉल आहे आज, तो विद्यार्थ्यांना सांगायचा नाही. समजा आता तुम्ही, आपण गृहीत धरूया की तुम्ही थायलंडचे शिक्षक आहात किंवा तुम्ही सिंगापूरमध्ये शिक्षक आहात. आपलं कम्युनिकेट झालंय ना, आपलं ठरलंय की मिस्ट्री स्काईप आपल्याला खेळायचं आहे. पण मी माझ्या वर्गाला नाही सांगणार. या आधी जसं सांगायचे की कल्चर एक्सचेंज प्रोग्राम मध्ये आपण जपानच्या विद्यार्थ्यांशी भेटणार आहोत, तसं या उपक्रमामध्ये किंवा या प्रोजेक्टमध्ये मी सांगत नव्हते मुलांना, आणि तो पण शिक्षक सांगत नव्हता. फक्त शिक्षकांना माहिती आज कुठला कॉल आहे. मग विद्यार्थ्यांना टास्क काय, तर आपल्याला त्यांचं लोकेशन ओळखायचंय, ते कुठले आहेत, प्रश्नांद्वारे. आणि प्रश्न असतील येस नो टाईपचे, की ज्यांची उत्तरं फक्त हो किंवा नाही असतील. सुरुवातीला माझी मुलं थोडी विचकायची की मॅडम इंग्लिश कसं बोलू, समजतंय तर खरं पण बोलायचं कसं. म्हटलं काहीही बोला, काही हरकत नाही. चुकतो तो माणूस. आणि मोस्टली मी असं प्रेफर करेल, म्हणजे मला जे जाणवते ते, की चुका कधी शोधूच, म्हणजे एखादा बोलण्याचा प्रयत्न करतोय तर त्यात डीप मध्ये ग्रॅमॅटिकल न जाता तो बोलतोय म्हणून त्याला बोलून द्यावं.
आणि जर आपण केलं तर ते नक्कीच इतकं डीप मध्ये नाही जात, क्रिटिसाइज नाही करत ते त्या व्यक्तीला. ते जाणून घेतात, तो व्यक्ती बोलण्याचा प्रयत्न करतोय, ते अंडरस्टँड करतात, हा याला काहीतरी बोलायचे, ते समजून घेतात. म्हटलं तुमचा जो काही प्रश्न असेल मला पहिला दाखवा, मी तो रिपेअर करेल थोडा आणि मग आपण पुढे जाऊया. मग हा गेम खेळायचा कसा? तर नकाशा वाचन. नकाशा दोन्ही विद्यार्थ्यांकडे असेल, तुमच्या पण माझ्या पण. समजा आपण, तुम्ही गृहीत धरलं तुम्ही सिंगापूरमध्ये आहात, मग मी विद्यार्थ्यांना विचारायचे तुम्ही सांगा मला काय प्रश्न विचारणार. मग थोडीशी हिंट देत गेलो, कारण ऍज अ टीचर आजकालच्या, आपण 21व्या शतकात आहोत, आणि 21व्या शतकातील शिक्षक अजिबात शिकवण्याचं, म्हणजे शिकवण्याचं काम नाहीच आहे आम्हाला. आम्ही ऍज अ फॅसिलेटर म्हणून काम निभावणं गरजेचं आहे, की मी फक्त त्या विद्यार्थ्याची मार्गदर्शिका आहे बस. त्याने त्याचं जायचंय, मी त्याला ताट दिलंय, त्याने ठरवायचंय पहिलं त्याला काय खायचंय. मग मी विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या हिंट देत होते की तुम्ही मला सांगा. कारण पहा, एखादा विद्यार्थी वाचतोय, कमळ शब्द आहे समजा, तो पहिलीचा आहे आपण गृहीत धरू, कमळ आहे, कधी कधी विद्यार्थी क ला ओळखतो, म ला ओळखतो, पण ळ ला ओळखत नाही. मग अनावधानाने किंवा आपल्या घाईने किंवा आपण घाई केल्यामुळे आपण म्हणतो अरे ळ आहे हा, तू का नाही बोलत. आणि तो विद्यार्थी त्याचं डोकं वापरत नाही, तिथे त्याचा मेंदू आपण स्टक करतो, थांबवतो. पण जर तो कमळ शब्द आहे त्या विद्यार्थ्याला नाही रेकग्नाइज होते, तर क आणि म तुम्ही झाकून म्हणजे हाईड करा, आणि फक्त ळ त्याच्या समोर येऊ द्या. त्याला थोडासा वेळ द्या, तुम्ही अजिबात सांगू नका. तो 1 मिनिट, 2 मिनिटं, मी म्हणते 5 मिनिटांनी का होईना तो ओळखल की हा ळ आहे. आणि जेव्हा हे उत्तर तो स्वतः त्याचा मेंदू वापरून सगळं सॉर्ट करून देईल, तेव्हा त्याला तो ळ कायम स्वरूपी लक्षात राहील. पण ही चूक काही प्रमाणात शिक्षक पण करतात, त्याच्यानंतर घोडचूक घरचे करतात. कारण तुम्ही पण तुमच्या घरी किंवा आजूबाजूला अनुभवलं, तर आपण पटकन सांगतो काय अरे तुला येत आहे, बेदुने 4. लगेच सांगतात. पण त्याला विचार करू द्या, त्याला त्याचा टाइम घेऊ द्या. हे होतच नाही, कारण आजकाल कुणातच पेशन्सच उरले नाही. पण हेच पेशन्स अभ्यासात खूप गरजेचे आहेत. खूप व्यवस्थित पद्धतीने ह्या लहान लहान कॉन्सेप्ट आहेत, पण ह्या जर खूप प्रॉपरली गेल्या, म्हणजे याच्यात सायकोलॉजी आहे, विद्यार्थ्यांची सायकोलॉजी आहे, की ते उत्तर त्या विद्यार्थ्यांनी शोधलं तर त्याला ना ते पाठ करायला लागत ना काहीच लागत. रात्रीच्या 1ला किंवा 2ला म्हटलं तरी तो ते उत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकतो. तर हेच मी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर करते. विद्यार्थ्यांना म्हटलं तुम्हाला त्यांचं लोकेशन ओळखायचंय, मग विद्यार्थी म्हटले मॅडम असं कसं, तुम्ही तर आम्हाला सांगत पण नाहीये. एकतर त्यांच्याशी इंग्लिश मधून बोलायचंय, मग कसं. म्हटलं तुम्हाला नकाशा देईल, मग म्हणे मग तुम्ही प्रश्न विचारायचे यस नो टाईपचे. म्हणे मॅडम हिंट द्या कसे. म्हटलं नाही, प्रश्न तुम्ही तयार करायचे, कसे का ते चुकले तरी चालेल. ते काय आपल्याला लॅपटॉप मधून नाही येणार आपल्याला मारायला किंवा तुम्हाला शिक्षा द्यायला, अजिबात नाही. ते व्हर्च्युअल, आपण व्हर्च्युअल, काय म्हणजे इथे फ्रीडम आहे तुम्हाला काहीही विचारण्याचा, आणि याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. त्यामुळे तुम्ही डोंट वरी, काही पण विचारा, फक्त तुम्ही विचारायचं, हा हे माझं बंधन होतं. मग थोडंसं विद्यार्थ्यांना फक्त आपल्याला पुशअप करायचं, हिंट द्यायची की एक काम करा ना, दिशावरून प्रश्न विचारा, दिशा. मग विद्यार्थी थोडा विचार करायला लागले, कारण वी ऑल नो काय, जर माझ्या वर्गात 50 विद्यार्थी आहे, सगळे सेम पातळीचे नसतात. काही विद्यार्थी हुशार असतात, काही मध्यम असतात, काही मागचे असतात. पण ह्या प्रक्रियेत काय होत होतं, सगळे एकत्र येऊन हे करत होते. मग विद्यार्थ्यांनी सांगितलं हा मॅडम मग आपण विचारू, ते भारताच्या नकाशाच्या, सॉरी, ते जगाच्या नकाशाच्या पूर्व साईडला आहेत का, पश्चिम साईडला आहेत का, उत्तर साईडला आहेत का, दक्षिण साईडला आहेत. म्हटलं हा, आता तुम्ही कुठंतरी लाईनवर आलात. मग असं करत करत हळूहळू विद्यार्थी, मग ते इंग्लिश मधून त्यांनी प्रश्न तयार केले, थोड्याफार चुका झाल्या पण त्या रिपेअर केल्या आम्ही. मग विद्यार्थी विचारायला लागले यू आर फ्रॉम ईस्ट साइड. मग काही विद्यार्थी प्रश्न विचारायचे, काही विद्यार्थी प्रश्न काढायचे, काही विद्यार्थी नकाशा घेऊन बसायचे. जेव्हा हे सगळं चालू असायचं सायमल्टेनियसली, मी फक्त ऑब्झर्वर होते, मला उलट काहीच काम नव्हतं. मी म्हणजे आनंद घेत होते या प्रक्रियेचा. आणि काही विद्यार्थी
समजा एखाद्याने प्रश्न विचारलाय, यू आर फ्रॉम ईस्ट साइड, मग ती पुढची मुलं सांगायची येस ऑर नो. ती म्हटली येस, तर हे त्या मुलांना सांगायचे की अरे ते येस म्हटले. मग काही विद्यार्थी ब्लॅकबोर्डवर लिहायचे ईस्ट साइड येस. मग जे विद्यार्थी नकाशा घेऊन बसले ते शोधायचे की नाही ईस्ट साइडच बघू आपण आता, की ईस्ट साइडचेच देश बघायचे. ते जर ईस्टला आहे तर आपण वेस्टमध्ये का टाइम घालवायचा. मग हळूहळू म्हटलं जवळ या ईस्टला बघा, कुठे कोणता देश आहे का, किंवा जर तुम्ही कोणता हे पण शोधा, महासागर आहेत आपले एवढे, त्यांना विचारा यू आर फ्रॉम कनेक्टेड टू द सी, मग देन विच सी, पॅसिफिक, आणि जे काही असेल ते. याच्यातून काय झालं, खूप काही झालं. त्यांनी प्रश्न तयार, म्हणजे मग ते हळूहळू जवळ आले. मग ते म्हणणार की तुम्ही भारताच्या कनेक्टेड आहात का, भारताला नेबर आहात का तुम्ही. मग ते भारताच्या जवळचे देश शोधायला लागले. हा मग भारताच्या, मग तुम्ही श्रीलंका आहात का, तुम्ही कुठं अफगाणिस्तानमध्ये आहात का, तुम्ही चीन आहात का. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना जेव्हा, आणि आम्हाला काय लोकेशन म्हणजे प्रॉपर त्यांच्या गावाचं नाव अजिबात नव्हतं ऍक्सेप्टेड. त्यांना विद्यार्थ्यांना हे सांगितलेलं आपण देशाबाहेर कॉल करतोय, मग आपल्याला फक्त देश ओळखायचा आहे. मी म्हणत नाही तुम्ही त्यांचं राज्य ओळखा, तुम्ही त्यांचं गाव ओळखा, देश ओळखून दाखवा मला फक्त. पण यातून झालं काय, त्यांचं प्रश्न उत्तर छान झाली, प्रश्न उत्तर स्किल वाढलं बनवण्याचं. एकमेकांमध्ये कोलॅबरेट करून ते गेम खेळत होते. ग्रुपिझम वाढला, कम्युनिकेशन स्किल खूप डेव्हलप झालं, आणि ऑटोमॅटिकली दिशा खूप छान झाल्या. की दिशा घटक खूप अवघड आहे. एखाद्या आता कॉलेजच्या मुलाला जरी विचारलं दिशा, तरी तो कन्फ्युज होतो. 100% कन्फ्युज होतो दिशांमध्ये. पण दिशा सुधारल्या त्यांच्या, नकाशा वाचन बेस्ट झालं, की जो खूप रेंगाळवाना विषय आहे. ऑटोमॅटिकली त्यांना देशाबद्दल माहिती वाढायला लागली. आणि ते फॅमिलियर होऊन बोलायला लागले, अरे आपल्या जवळ आहे, भारताच्या जवळ चीन आहे, इकडं उत्तर अमेरिका खंड माहीत झाले, महासागर माहीत झाले, खूप काही माहीत झालं. आणि मग त्याच्यानंतरचं सिनारिओ तुम्ही समजू शकता की विद्यार्थ्यांना खूप फॅमिलियर झाले ते या गोष्टीशी. ते मग मला रोज विचारतात, बरं हे सगळं फक्त दिवसातलं 15 मिनिटं चालायचे, फार आम्ही दिवस नव्हतो देत त्याला. सुरुवातीला मला 1-2 तास गेले, पण नंतर नंतर विद्यार्थी आनंदाने हे सगळं करू लागले. कधी कधी तर मी बाहेर जरी असली वर्गाच्या काही कामानिमित्त किंवा मीटिंग चालू असली, तरी ते त्यांचा त्यांचा कॉल कंडक्ट करायचे, मॅडम आम्ही आमचं करू का. हा करा. एका कॉलच्या वेळी खूप मजेदार सीन होता तो, की त्या विद्यार्थ्यांकडं, जपानचाच कॉल होता तो, त्या विद्यार्थ्यांकडं प्रॉपर A4 साईज सगळं रेडीमेड कार्ड्स वगैरे वस्तू होतं. आणि आम्ही नवीनच होतो. मग विद्यार्थ्यांनी, मॅडम त्यांच्याकडं प्रिंटआउट्स आहेत, आपण आपल्या पाटीवर लिहू. तर विद्यार्थ्यांनी लिटरली खडूने पाटीवर प्रश्न लिहून तो असा दाखवलेला. म्हणजे विद्यार्थ्यांची युनिकनेस वाढते, की नाही मॅडम त्यांनी तसं केलं, आपण असं करू. आमचं बोलणं त्यांना कळत नाहीये, कारण त्यांचं टोन फोनिक्स त्यांचं थोडंसं वेगळं, आपलं वेगळं पडतं. आपलं इंग्लिश आपण जरी बोललो तरी त्यांची टोन पूर्ण चेंज आहे, आपली चेंज आहे. मग विद्यार्थी म्हणजे मॅडम आपण जर टाईप केलं तर त्यांना एकदम चांगलं कळेल, म्हणजे आमचं लवकर कळत आहे, आम्हाला 3 वेळा प्रश्न विचारायला लागतो तरी त्यांना कधी कधी कळत नाही. पण आपण जर लिहिलं तर एकदम छान कळेल. तर असे विलक्षण अनुभव होते, आणि विद्यार्थी समृद्ध होत गेले, कॉन्फिडन्स त्यांचा वाढला, आणि इंग्रजीची ऑटोमॅटिकली भीती कमी झाली. त्यांना मी हेच म्हटलेलं आहे, कोणतीही भाषा ही फक्त आपला संवाद पोहोचवण्याचं साधन आहे. ती डायरेक्टली आपण त्याला साध्य नाही म्हणू शकत, किंवा तेच मला आलंच पाहिजे असं काहीच नाहीये. मी जे म्हणतीये ते पुढच्याला कळालं की बस, त्याला लँग्वेज म्हणूया आपण, मग ती कोणती का असे ना, मराठी का असे ना, पण मी जे बोलतीये ते पुढच्याला कळणं महत्वाचं, भाषा हेच काम करते. तर हा आमचा असा एक प्रोजेक्ट होता. आणखी त्यानंतर मग आम्ही आणखी त्यानंतर कोणकोणते आणखी उपक्रम राबवले थोडक्यात सांगा. अ, त्यानंतर मग AR VR चा वापर केला, ऑग्युमेंटरी रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटीचा वर्गामध्ये वापर केला. नंतर एक ऑडिओ रेकॉर्डिंगचा एक प्रयोग केला, की ऑडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांच्या कविता वेगवेगळ्या फॉर्म मध्ये रेकॉर्ड करायच्या, त्यांना ऐकवायच्या. त्याच्यानंतर की जे भारत सरकारतर्फे दीक्षा ऍप आहे, ओके. त्याचा कोविडच्या काळात चांगल्या प्रकारे वापर झाला. जेव्हा कोविडमध्ये संपूर्ण जग बंद होतं, तेव्हा मात्र आमची शाळा मायक्रोसॉफ्ट टीमच्या माध्यमातून सुरू होती.
की आम्ही आमच्या शाळेची पहिल्यांदा वेबसाईट बनवून, कारण तेव्हा झूम वगैरे पण खूप महाग होतं, सगळंच महाग होतं ते सबस्क्रिप्शन घेणं, किंवा तो फ्री कॉल तर 40 मिनिट्स मध्ये ड्रॉप हं. व्हायचा. पण आम्ही वेबसाईट तयार करून त्यांना व्यवस्थित त्यांचे सगळे नॉर्म्स पूर्ण करून आम्ही पूर्ण आमच्या शाळेला मायक्रोसॉफ्टचं O365 प्रत्येक विद्यार्थ्याचं सबस्क्रिप्शन घेतलेलं, ते त्यांनी आमच्या कामामुळे आम्हाला दिलेलं. त्याच्यातून आम्ही विद्यार्थ्यांना, पालकांना सांगितलं की हे कसं वापरायचं आणि हे कॉल कसे जॉईन करायचे, आणि त्याच्यामधून आमचा हा कनेक्टेड राहिलो आम्ही एकमेकांशी. मग वेगवेगळे शासनाच्या ज्या योजना आहेत, की तेव्हा खेळू शिकू हे वेगवेगळे प्रकल्प आलेले, त्याच्यात आम्ही पार्टिसिपेट केलं. पपेट्रीचा वापर केला शिक्षणामध्ये, पपेट्रीमध्ये ICT इन्क्लूड केलं. तर अशा संपूर्ण अ, म्हणजे मिक्स रियालिटी वापरली, आणि विद्यार्थ्यांना जेवढं ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज देता येईल त्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला. छोटे छोटे मायक्रोबिटचा वापर करून आम्ही छोटे छोटे प्रयोग केलेले, स्टेप काउंटर तयार केलेला आहे एका विद्यार्थ्याचा, की तो जर चालला तर किती स्टेप झाल्या हे त्या मशीनद्वारे कळेल. असे छोटे छोटे एकदम, सॉइल मॉइश्चरायझर हे कसं होईल. आर्डिनो सारखे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, किंवा मायक्रोबिट सारखे छोटे छोटे एक 500 ते 600 रुपयाला बाजारात आरामात मिळून जातात. पण विद्यार्थ्यांना सायन्स बद्दल क्युरिओसिटी वाढते, स्वतः काहीतरी केले याची जाणीव होते. आणि हे आम्ही 2017च्या सॉरी 2018 ते याच्या दरम्यान केले. अगदीच म्हणजे ज्या वयात मुलांना शिक्षण हे ओझं वाटावं त्याच वयामध्ये तुम्ही मुलांना अगदी शिक्षण म्हणजे त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. खरं तर नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असताना स्वतःला देखील तंत्रज्ञानाने प्रगत व्हावं लागतं. म्हणजे तुम्हाला स्वतःला डेव्हलप करावं लागलं असेल त्यासाठी. तर काय नेमकी चॅलेंजेस होती यामध्ये? भरपूर की सगळ्यात पहिल्यांदा तर एक्सप्लोर आपण जितकं करू, म्हणजे आपलं एक्सप्लोरिंग वाढलं पाहिजे, आपली ज्ञानाची भूक वाढवली पाहिजे, की हा बाबा मला हा प्रयोग करायचा आहे. जसं की मी स्टेप काउंटरचं म्हटलं, की मला सुरुवातीला भरपूर चॅलेंजेस आले की ते वर्क नव्हतं होत. मग अशा वेळी SCERT, NCERT, डाएट यांच्या मार्फत आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं दिली जातात. जसं की दीक्षा ऍप आहे, की जे भारत सरकारने बनवले, आणि आता PM विद्या चॅनलचे पूर्ण टेलिकास्ट चालतो, की जो इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे, आणि खूप उत्तम दर्जाचे व्हिडिओ त्यात आहेत. तर हे सगळं प्रशिक्षण आम्हाला म्हणजे महाराष्ट्र SCERT मार्फत दिले जातं. त्यातून व्हिडिओ कसे बनवायचे, किंवा विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह कसं ठेवायचं, आपला पॅडागॉजिकल अप्रोच कसा हवा. जर पुस्तकामध्ये तो धडा आहे तर ऍज इट इज त्याचाच मी व्हिडिओ करते, तर तो विद्यार्थी का पाहतील, कारण त्याला तर रेडीमेड पुस्तक आहे, तो त्याच्यासाठी व्हिडिओवर एवढा वेळ का वाया घालवेल. मग नंतर असं लक्षात आलं की लेंदी व्हिडिओ, खूप मोठे मोठे 2-2 तासाचे व्हिडिओ कुणी बघत नाही. विद्यार्थ्यांचं अटेन्शन फार तर 2 ते 3 मिनिटं असतं. मग व्हॅलिड तेवढाच कंटेंट विद्यार्थ्यांच्या समोर गेला पाहिजे, आणि पुस्तकाच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे. पुस्तकात आहे ऑलरेडी, पुस्तकात खूप छान प्रकारे दिलंय. पण आपल्याला मग त्याच्या रेफरन्स नॉलेज जर विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर या प्लॅटफॉर्मचा नक्की उपयोग होतो. म्हणजे असं म्हणतात की कधी कधी भरपूर ठिकाणी चर्चा होते की प्रशिक्षणांमध्ये वेळ वाया जातो, पण असं होत नाही. त्याच्यातून पण घेण्यासारखं खूप काही असतं. खूप उत्तम आणि दर्जेदार प्रशिक्षणं सरकारमार्फत दिली जातात. फक्त आपण त्याचा योग्य वापर आपल्या क्लासरूममध्ये कसा होईल, कारण प्रत्येकाचा क्लासरूम डिफरंट आहे, प्रत्येकाची रिक्वायरमेंट डिफरंट डिफरंट आहे. जसं की माझ्याकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, मी जर पालघरमध्ये काम करत होते, तिथे ट्रायबल भागातील विद्यार्थी होते. तिथे त्यांची भाषेची अडचण होती, कारण त्यांना प्रमाण भाषेकडे आणणं हा मेन मोटिव्ह होता. इथल्या विद्यार्थ्यांना तो मोटिव्ह नसून त्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांची समृद्धता उंचावणे हे गरजेचं आहे. तर प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे, गरजा वेगळ्या आहेत, मग आपल्याला काय वापरायचे हे शिक्षकाने हेरलं पाहिजे.
त्याच्यासाठी शिक्षकाने स्वतः अपडेट होणं गरजेचं आहे. म्हणून मग जे काही नवीन येते, जसं की मोबाईलला दर महिन्याला ऑटोमॅटिक ऑटो अपडेट आपण लावतो मोबाईलला, तसं आपण आपल्याला पण ऑटो अपडेट या माध्यमातून ठेवलं पाहिजे. म्हणजे परंपरागत शिक्षण पद्धती चांगलीच आहे, पण त्याला धरून आपण स्मार्ट वर्क केलं पाहिजे. म्हणजे जसं की आता आम्ही कॅनव्हा वापरतो, एकदम आरामात कॅनव्हाचा वापर करतो. कॅनव्हा का वापरावं? कॅनव्हा तर आत्ता आले, ते तेव्हा आय डोंट नो होतं का नव्हतं, मी नसेल एक्सप्लोर केलं, पण आता मी खूप वापरते गेल्या 2 वर्षात. आता कॅनव्हामध्ये रेडीमेड मला वर्कशीट मिळत आहेत, लाख दीड लाख वर्कशीट आहे, 10 ते म्हणजे 50 एक येस. लाखाच्या तर पुढेच असतील. हा, ते वर्कशीट आहे. मग मी वर्कशीट तयार करण्यात माझा अर्धा तास का घालवू? माझ्याकडे जर रेडीमेड साहित्य आहे तर मी माझी एनर्जी दुसऱ्या कामात वेस्ट करेल किंवा लावेल, व्हॅलिड कामासाठी लावेल. अशा प्रकारे एक्सप्लोर करणं आणि एखादी गोष्ट जाणून घेणं. आणि युट्यूब हा चांगला प्लॅटफॉर्म आहे एका मोठ्या व्यक्तीसाठी तरी. मी लहान मुलांसाठी अजिबात सजेस्ट नाही करणार युट्यूबला, पण मी मोठ्या माणसांसाठी एक्सप्लोर करायला मला त्याची मदत झाली. अधिकारी वर्गांची मदत झाली की ज्यांच्या मार्फत आम्हाला प्रशिक्षण दिली गेली. मी तर इव्हन म्हणेल 2016 मध्ये SCERT पुणे महाराष्ट्र शासनामार्फत गणित संबोधाचं प्रशिक्षण होतं. खूप सुंदर प्रशिक्षण दिलं गेलं पूर्ण राज्यभरात. आणि त्याच्यामुळं जी आता प्रत्येक शाळेमध्ये गणित पेटी आहे, ते त्याचंच एक फलित आहे. खूप उत्तम प्रकारे गणिताच्या संकल्पना त्यांच्या मार्फत गेलेल्या. तर अशी काही आणि खूप आहेत. ब्रिटिश काउन्सिलचे प्रशिक्षण होते. याच्यातून माणूस समृद्ध होत जातो. पण आपण हे सगळं अडॉप्ट केलं तर आपल्याला डिलिव्हर्ड करता येतं कुठं काय वापरायचं. आणि मग कुठेतरी आपल्याला साचेबंदपणा अ, टाकता येतो ना आपला. मग भरकटण्यात वेळ नाही वाया जात, असं मी म्हणेल. की एखाद्या गोष्ट नवीन ठिकाणी आपण जर फिरायला गेलो तर आपण गाईड घेतो, आणि मग तो गाईड बरोबर सांगतो आपल्याला की महिनाभर एकटं फिरण्यापेक्षा 2 दिवसात तो आपल्याला पूर्ण टुरिस्ट पॉइंट कव्हर करतो. त्याप्रमाणे शिक्षकाचं आहे. शिक्षकाने स्वतः अपडेट होणं गरजेचं आहे, काळाबरोबर चालणं गरजेचं आहे. अगदीच जुनं अगदीच. चांगलंच आहे, पण नवीन सुद्धा तुम्ही जर त्याच्यात ऍड करत गेले तर तुमचा वेळ नक्कीच वाचेल. आजही जर पाहिलं तर जिल्हा परिषद शाळांविषयी वेगळी मानसिकता आपल्याला दिसून येते, पण त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने कार्य केलं, तुमचा कार्याचा गौरव राष्ट्रीय स्तरावर झाला आणि राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तुम्हाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. काय भावना होती त्यावेळची? काय कशा पद्धतीने तुम्ही तो पुरस्कार स्वीकारलात आणि कशा पद्धतीने तो आनंद व्यक्त केला? मी नक्कीच म्हणेल की 26 ऑगस्ट 2023 ला माझा रिझल्ट आला. म्हणजे रिझल्ट लागला, रिझल्ट म्हणजे GR आला की मला तो पुरस्कार मिळाला. तर Yes. सर्वप्रथम हा पुरस्कार तर माझ्या विद्यार्थ्यांचाच होता, असं मी म्हणेन. मी अजिबात अपेक्षा नव्हती केली की एवढ्या कमी 16 वर्षात, म्हणजे की मला असं वाटलेलं की खूप सिनियर लोकांना मिळेल अशी एक भावना असते किंवा धारणा असते. पण नाही, हा 21व्या शतकात आपण जसं आहोत तसा हा भारत सुद्धा नवीन आहे. आणि हा नवीन बदल स्वीकारतो, की हा नवीनना पण संधी देतो आणि जुन्यांना पण संधी देतो, असं मी म्हणेल. की तिथे मात्र तुमची नाविन्यता म्हणजे अ, जेव्हा मिळाला तेव्हाच्या फिलिंग्स खूप वेगळ्या होत्या. आणि जेव्हा आम्ही तिथे पूर्ण 5 ते 7 दिवसाचा कार्यक्रम असतो दिल्लीला, तेव्हा प्रत्यक्ष एक नॉर्मल शिक्षक, मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणारी, की जे पुणे जिल्ह्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आमची शाळा आहे, ग्रामीण भागातील शाळा आहे. हो. पण त्या शिक्षिकेला पंतप्रधानांच्या घरी जाऊन पंतप्रधानांसोबत आम्हाला बोलण्याची संधी मिळतीये दोन संधी ते मिळाली. तीन तास त्यांच्या बरोबर संवाद साधता येतोय. ते आम्हाला प्रश्न विचारतायत, आम्ही त्यांची. आणि खरं सांगेल, अंगावर शहारे येणारा प्रसंग होता की जेव्हा आदरणीय पंतप्रधान आपल्या सोबत बोलतायत, प्रत्येक शिक्षकाला त्यांनी प्रश्न विचारला. प्रत्येक शिक्षकाच्या म्हणजे असं नाही की मी महाराष्ट्रातील आहे तर मला हेही विचारलं महाराष्ट्रातील तुम्ही कुठले आहात. आणि त्यांना प्रत्येक खडान खडा माहिती होतं, असं मी म्हणेल. आणि प्रॉपर ते मला प्रश्न म्हणजे प्रत्येकाला प्रश्न विचारत होते. देशभरातून 50 शिक्षकांबरोबर त्यांनी त्या वर्षी, म्हणजे दरवर्षी ते साधतात. आमच्या बॅचचं सांगू तर खूप
विलक्षण अनुभव होतात की जो मी कधीच विसरणार नाही. प्रत्येक शिक्षकाने प्रयत्न करायला हवा की तो अविस्मरणीय सोहळा असतो. आदरणीय शिक्षण मंत्री आपले भारताचे धर्मेंद्र प्रधान हे आपल्या सोबत त्या 5 दिवस कंटिन्यू असतात. आपल्याला मार्गदर्शन करतात, आपण किती स्पेशल आहोत हे फील करतात, की तुम्ही खूप वेगळं काम केलं आणि त्याची जाणीव होते की भारतामध्ये म्हणजे भारताची जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ती खरोखर आहे. आणि तिथे शिक्षकाला खूप बहुमोल असा मान दिला जातो. त्याच्यानंतर जेव्हा आदरणीय पंतप्रधानांसोबत संवाद साधला किंवा भोजन हे सगळं कार्यक्रम होते, पण खूप छान वाटलं त्यांना भेटून, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली की ते या वयात जर इतक्या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेतात. जसं की मी शिक्षण क्षेत्रातील आहे, मला त्याबद्दल माहिती आहे, पण त्या व्यक्तीला पूर्ण सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आहे. मी जिथे राहते तिथल्या पण लोकांबद्दल माहिती आहे. तर हे खूप वेगळे पण आहे आणि हे आपण जपलं पाहिजे. आपण पण त्यातून खूप काही शिकतो. जेव्हा आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते तो पुरस्कार दिला गेला, तर तो क्षण तर कधीच विसरू नाही शकणार मी, की मी कधी निश्चितच. इमॅजिन पण नव्हतं केलं की असं काही माझ्या बरोबर होईल. पण खरोखर आपण प्रामाणिकपणे जर प्रयत्न केले आणि एंड रिझल्ट आपण विद्यार्थी मानले, त्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत जर काम केलं, तर नक्की आपल्याला यश मिळतं. फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक हवेत, असंच येस, मी येस. म्हणेन. महत्वाचा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेतील शाळेत म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भूमिकेबाबत काय सांगा? जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पालक, शिक्षक आणि विद्यार्थी, अ, हे जे घटक आहेत, हे एकमेकांच्या सोबत खूप छान काम करू शकतात. म्हणजे आमच्या शाळेचं उदाहरण द्यायचं झालं तर आमची शाळा गावकऱ्यांनी बनवलेली आहे, असं मी म्हणेन. की गावकऱ्यांनी आमच्या शाळेला खूप सहकार्य केले, खूप. मंचर पासून, म्हणजे मी मंचर मध्ये राहते, मंचर पासून आंबेगाव तालुक्यात, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर हे मोठं, हे आहे. म्हणजे आपण म्हणू मोठं गाव आहे. गाव म्हणजे शहर म्हणायला हरकत नाही. आता इथे नगरपंचायत आली म्हणजे हे शहरच धरू, पण या मंचरवरनं 4 किलोमीटरवर माझी शाळा आहे, पिंपळगाव तर्फे माळुली. तर या मंचर मधून आमच्या शाळेला 5 स्कूल बस आहेत, की ज्या गच्च भरून आमच्या शाळेमध्ये जातात. माझी शाळा 1 ते 5 ची आहे, यावर्षी 600 पट आहे. अशी असं म्हणाल की ही संपन्नता आणि समृद्धता आहे माझ्या शाळेची, की प्रॉपर गाव. फार तर म्हणजे 30% लोक, 100% विद्यार्थी येतातच तिथे, पण बाकीचे जे 70% विद्यार्थी ते शहरातून येतात आमच्या शाळेमध्ये. शिष्यवृत्तीसाठी नावाजलेली शाळा आहे आणि गावकऱ्यांमार्फत जवळजवळ कोटीच्या घरामध्ये लोकसहभाग त्या शाळेसाठी झालेला आहे. अजून पण सर्व ग्रामस्थ आत्मीयतेने त्या शाळेसाठी काम करतात. आमची शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ आणि आमचे सर्व पालक वर्ग मिळून या शाळेला रन करतात. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट शाळेने, शिक्षकांनी एखादा प्रस्ताव ठेवला की विद्यार्थ्यांना हे हे पाहिजे, तर तात्काळ मदत ते गाव करतं. तर ह्या सगळ्या भूमिकेत पालक हा खूप महत्वाचा घटक आहे. पालकांनी सहकार्य केलं तर तो शिक्षक काम करू शकतो. आणि मेन म्हणजे हे टीमवर्कचं काम आहे. माझ्या शाळेमधील पूर्ण जो स्टाफ आहे, मुख्याध्यापक आणि बाकीचा स्टाफ, तो पण म्हणजे इयत्ता 5वी ला जरी नियमानुसार 15 जून पासून शाळा सुरू झाली, तरी पण आमची शाळा 1 जून पासून इयत्ता 5वी ची सुरू होते. ते कंटिन्यू सुरू असते. रविवारी सुट्टी नाही, कोणत्याही सणाची अच्छा. सुट्टी ते शिक्षक घेत नाही, ज्याच्याकडे इयत्ता 5वी चा वर्ग येतो. आणि त्याचं अच्छा. फलित म्हणजे आज तागायत 300 पर्यंत विद्यार्थी शिष्यवृत्ती होल्डर ठरलेत. जवळपास 50 विद्यार्थी नवोदय पात्र ठरलेत आणि 10च्या घरात विद्यार्थी सैनिकी स्कूल प्रवेश पात्र आहेत. योगायोगाने यावर्षी माझ्याकडे 5वी होती, आता माझ्याकडे पहिली आहे.
पाचवीला माझ्या स्वतःच्या वर्गातील 17 विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्ती धारक ठरले. 3 विद्यार्थिनी राज्य शिष्यवृत्ती धारक ठरल्या आणि 3 विद्यार्थी नवोदय पात्र ठरल्या. आणि एका विद्यार्थिनीची चंद्रपूर येथे सैनिकी स्कूलसाठी निवड झाली. आणि आमच्या शिष्यवृत्तीचा निकाल पात्र अपात्रचा 79% होता. तर ही समृद्धता असं मी म्हणेल की शिष्यवृत्तीच्या बाबतीत काम करणारी फेमस शाळा आहे, की विद्यार्थी इतरही उपक्रम करतात आणि गुणवत्ता टिकून असल्यामुळं हा पट टिकून आहे. अदरवाईज आजकाल एवढा पट टिकवणं जर तुमच्याकडे गुणवत्ता नसेल तर तो शक्य होत नाही. पण आता प्रत्येक शाळेचं आणि प्रत्येक शिक्षकाचं अंतिम ध्येय विद्यार्थी आहे, की तो निपुण कसा झाला पाहिजे किंवा त्याला सर्व अ, क्षमता कशा अवगत होतील या दृष्टिकोनातून आमच्या शाळेतील सर्व शिक्षक प्रयत्न करतात. म्हणजे दरवर्षी आमचा शिष्यवृत्तीचा निकाल हा उंचावतच जातो. पण याला जोड सगळ्यांची आहे. शिक्षक महत्वाचा आहे, विद्यार्थी काम करतात आणि त्याचबरोबर पालक साथ देतात आणि गावकरी ऑलवेज आम्हाला सपोर्ट करतात. मॅम, महिला सक्षमीकरणामध्ये शिक्षणाचं किती योगदान राहिलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महिला सक्षमीकरणामध्ये ऍज अ शिक्षक म्हणून मी सांगेल की महत्वाचं योगदान राहतं. कारण कोणतीही पिढी असो, महिला असो किंवा पुरुष असो, लहानपणापासून ती विद्यार्थी शाळेत जातात म्हणजे एक युवा पिढी घडवण्याचं काम ते शिक्षक करत असतात. त्याहून मी सांगेल की वी ऑल आर ब्लेस बिकॉज ऑफ वी आर प्रायमरी टीचर्स. आम्ही लहान मुलांना शिकवतो. आमच्या डीलिंग्स लहान मुलांबरोबर असतात. आणि जे हायस्कूलचे शिक्षक आहे किंवा जे कॉलेजचे आहेत त्यांना हॅट्स ऑफ. कारण त्यांचं काम त्या विद्यार्थ्यांशी डील करणं नॉट अ जोक. हे लहान मुलं खूप निरागस असतात. ते राग मानत नाही. आपण ओरडलं तरी आपल्याला समजून घेतात. आणि मी 100% म्हणेल की घरच्यांच्या पेक्षा जास्त ते शिक्षकांचं ऐकतात. लहान मुलं मी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांबाबत अजिबात म्हणजे असतात मुलं असतात, त्यांना त्या पद्धतीने त्यांच्या मानसिकतेनुसार हँडल करावं लागतं. पण आजकाल इन्फ्लुएन्स खूप लवकर होतात मुलं, जसं की सोशल मीडिया आहे. जसं मी माझा जमाना जर घेतला तर तेव्हा काही नव्हतं. आपण जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा आपल्या हातात मोबाईल आला. आणि ही खूप इन्फ्लुएन्स करणारी गोष्ट आहे. पण ती गोष्ट अशी आहे ज्याचा चांगलाही परिणाम होतोय आणि तितकाच वाईटही होतोय. पण विद्यार्थ्यांच्या सोशल इमोशनल लर्निंगला जपून आपण जर त्याचा वापर केला, त्याचे फायदे तोटे त्यांना सांगितले याच वयात, तर त्यांच्या भविष्यासाठी ते मार्गदर्शक ठरतील. एक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात मोलाचं काम करतो. आजही मला माझे शिक्षक आठवतात जसं की तुम्हाला तुमचे आठवतात. तर मी नक्कीच म्हणेल की माझ्याकडनं मी नेहमी असंच काम करेल की माझ्या विद्यार्थ्यांनी मला आठवावं. ऍटलिस्ट आठवावं की हा मला एक मॅडम होत्या. आणि विद्यार्थ्यांना फक्त जे काही शिकवतोय आपण, व्हॉट एव्हर इट इज, त्यांच्या जीवनात त्याचा काय उपयोग आहे, की मी बेरीज का शिकतोय, मी वजाबाकी का शिकतेय, मी इतिहास का शिकते, मी भूगोल का शिकतेय, किंवा मी विज्ञान का शिकतीये, मी लँग्वेजेस का शिकतीये, याचं महत्व त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला, आजकालच्या विद्यार्थ्याला पटवून दिलं तर खूप उत्तम होतं. कारण जेव्हा नॉलेज आपण ऍप्लिकेबल देतो, ऍप्लिकेशन बेस देतो, तेव्हा त्या विद्यार्थ्याला त्याचा मतित अर्थ कळतो. कारण आजकालचे विद्यार्थी प्रश्न निर्माण करणारे खूप आहेत, प्रश्न विचारणारे खूप आहेत. म्हणजे मला माझ्या विद्यार्थ्यांसमोर जी कॉन्सेप्ट ठेवायची आहे ती खूप योग्य ठेवायची आहे. मी अजिबात चुकीची माहिती त्यांना देऊ शकत नाही, कारण ते घरी गेल्यावर गुगल करणार. आणि उद्या, हा गुगल पण 100% योग्य नाही, पण चला, त्या वेगवेगळ्या सर्च इंजिन मार्फत त्यांना वेगवेगळी माहिती मिळते. जसं की एआय आहे, चॅट जीपीटी मध्ये तर विद्यार्थी होमवर्कच त्याच्यावर करतात. आजकालचे विद्यार्थी ते शोधत नाही. जसं की आपल्या वेळेस होतं, गाईड होतं आपल्याला, आपल्या घरचे गाईड घ्यायचे, ते पण 2-3 वर्ष पुराण.
आणि तेही गाईड आपल्याला शोधायला लागाय. गाईड तर मोस्ट ऑफ वर्गातल्या 10 विद्यार्थ्यांकडे असेल माझ्या माझ्या काळातल्या. मग आपण मोस्ट ऑफ पुस्तकं प्रेफर करायचो, की एखाद्या सविस्तर प्रश्नांची उत्तरं मला पुस्तकात शोधायची, तर त्याच्यासाठी मला धडा वाचायला लागायचा. पण आजकालचे विद्यार्थी ते करत नाही. चॅट जीपीटीवर बिनधास्त प्रश्न टाकून देतात आणि त्यांना तत्काळ उत्तरं मिळतात. हे कुठेतरी चुकीचं आहे. हे पालकांनी पण जाणलं पाहिजे आणि त्यांना तो धडा वाचायला लावला पाहिजे प्रॉपर, तर त्याला तो धडा कळणार आहे. तर मी एवढंच म्हणेल की एक शिक्षक नक्कीच चांगली भूमिका करतो, निभावतो. प्रत्येक शिक्षक, मी ठामपणे सांगेल हे सगळ्या शिक्षकांच्या वतीने, की तो त्याच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना खूप शिकवतो. त्याच्या घरच्या म्हणजे स्वतःच्या मुलांपेक्षा तो वर्गातल्या विद्यार्थ्यांना खूप शिकवतो. हे मी स्वतः माझ्या अनुभवावरून सांगेल. आणि त्या शिक्षकाने जर विद्यार्थ्याला जीवनाभिमुख शिक्षण दिलं, तर विद्यार्थी शेवटपर्यंत नक्कीच कोणत्याही क्षेत्रात जाऊ तो उज्ज्वल होतो आणि त्याचं भवितव्य सुद्धा नक्कीच उज्ज्वल राहील. फक्त त्याला खूप काही अडथळे आहेत आणि त्यातून आपल्याला मार्ग शोधायचेत आणि त्यातून त्यांना पुढे घेऊन जायचंय. तर महिलांच्या बाबतीत झालं तर नक्कीच एम्पॉवरमेंट होतेच. आणि मुलींना आजकाल मुली आणि मुलांना दोघांनाही एम्पॉवरमेंटची गरज आहे. पण हे वय आहे त्यांना बूस्ट करण्याचं आणि त्यांना कॉन्फिडन्स देण्याचं. तर शिक्षणाच्या माध्यमातून तो नक्कीच होतंय. त्यासाठी शासन सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा किंवा योजना आहेत, वेगवेगळे उपक्रम आहेत. त्यात विद्यार्थ्यांनी नक्कीच सहभाग घ्यावा. एक शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पालक, शिक्षक, विद्यार्थी तुमची ही मुलाखत बघत असतील तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय संदेश द्याल? मी एकच सांगेल की अ, हे जे आयुष्य आहे हे खूप सुंदर आहे. आपण जेवढं एक्सप्लोर करू तेवढं कमी आहे. म्हणजे आज एक शिक्षिका म्हणून बऱ्याच लोकांना माहित वाटत असेल, मॅडमला खूप बऱ्याच गोष्टींचं नॉलेज आहे किंवा एक्स वाय झेड, त्यांना हे माहित आहे, ते माहित आहे. पण आजही मला असं वाटतं की माझी ज्ञानाची भूक अजूनही थांबलेली नाही. मी जितकं ज्ञान घेईल तितकं मी घेत राहावं. म्हणजे एका शिक्षकाने अविरतपणे विद्यार्थी असावं, विद्यार्थी दशेत असावं, ऍक्सेप्ट करण्याची भूमिका आपल्यामध्ये हवी. तर आपण या नेक्स्ट जी जनरेशन आहे त्यामध्ये आपण सामावू शकतो. म्हणजे आजकालची मुलं जी सोशल मीडियावर इन्फ्लुएन्स आहे, त्याच्यातून सुद्धा शिकण्याचे खूप काही मार्ग आहे. जसं की बीबीसी न्यूज आहेत पहा, किंवा वेगवेगळे न्यूज चॅनल आहेत, किंवा वेगवेगळे पॉडकास्ट आहेत. म्हणजे जे विद्यार्थी मोबाईल बघतायत, पालकांनी त्या मोबाईलला वेगळी दिशा द्यावी, की डिस्कवरी बघ बाबा. त्याच्यावर खूप मॅन वर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम आहे, छान आहे. त्याला तो थोडासा सवय लागेल ते पाहण्याची, एक्सप्लोरेशन वाढेल. बऱ्याच न्यूज पॉडकास्टची सोपी गोष्ट, म्हणजे जसं की बीबीसीची सोपी गोष्ट असते, की 2-3 मिनिटात कॉन्सेप्ट लक्षात येते. ते थोडंसं पालकांनी सांगावं की ते पहा. किंवा पॉडकास्ट छान छान आहेत. जसं की अं, कारगिलच्या रिलेटेड आहेत, की आता जर लेटेस्ट मागे आपलं जसं की ऑपरेशन सिंधू चालू होतं, त्या दरम्यान सगळ्यांच्या मनामध्ये ती भावना होती, ऑब्व्हियसली असावी एक भारतीय म्हणून. मग सध्या पिक पॉइंट तो चालू आहे, तर पालकांनी ती पॉडकास्ट घरात लावून टाकावी सकाळी सकाळी. कानावर पडतं विद्यार्थ्यांना, मग त्यांच्यामध्ये कुतूहल निर्माण होतं. जसं की तो मूवी आहे आदरणीय शिवाजी महाराज, त्याच्यानंतर संभाजी महाराज, की तो पिक्चर पाहून मनात कुठेतरी म्हणजे खरंच असं भावना आली की हा, आपण महाराष्ट्रात राहतो आणि त्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज होते. जसं की माझ्या इथून तर 20 किलोमीटर अंतरावर शिवनेरी आहे. म्हणजे आम्ही खूपच भाग्यवान असं म्हणून. मग विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन जा, त्यांना थोडीशी प्रेरणा द्या. म्हणजे त्यांची जी एनर्जी त्यांना जर पाहायचं आहे टीव्ही किंवा मोबाईल, ह्या गोष्टी दाखवा. वेगळं काही पाहण्यापेक्षा ह्या गोष्टी दाखवा. म्हणजे मी लहान मुलांना कनेक्ट
करते. मी खरंच सांगेल की लिटरली ते विद्यार्थी त्या कार्टून सारखं बोलतात. त्यांना स्पीच थेरपी घ्यायला लागते काही कालावधीनंतर. की जो डोरेमॉन आहे, म्हणजे मला एवढे माहित नाही, नोबिता, हा, जी काही नोबिता आहे, ते विद्यार्थी ते टोन पकडतात कंटिन्यू पाहून 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 आणि त्याच प्रकारे बोलायला लागतात. म्हणजे जे नॅचरल आहे ते सोडून ते विद्यार्थी त्या मार्गाने जात आहेत. तर हे अट्रॅक्शन, हे ऍडिक्शन कमी करा. याला खूप मार्ग आहे. 19 रुपयाचा रिचार्ज मारतात पालक, सहज मला म्हणतात, मॅडम रिचार्ज संपलं, रोज संध्याकाळी जेवताना आम्हाला 19चं रिचार्ज मारायला लागते. ते असं करू नका. तो विद्यार्थी नाही एक दिवस जेवला तरी काही फरक नाही पडणार, पण तुम्ही त्याचं भविष्य धोक्यात घालताय. आत्ता नवरात्रीचा उत्सव आहे, बरेचसे म्हणजे आता म्हणजे मी हे सांगेल, सोशल मीडियाचे फायदे पण आहेत. माझे काही विद्यार्थी शाळेत येत नाही, मग मी पालकांना म्हणते, बाबा का नाही आला, 8 दिवस पोरग शाळेत नाही आलं. पालक म्हणतात, मॅडम तो आजारी आहे. म्हटलं, अहो तो आजारी येतो, तो रील कसं काय बनवू शकतो, तो दांड्याच्या रील मध्ये मला दिसतोय तुमच्या हँडलवर. म्हणजे हे फायदे पण आहेत. मग आपण असं म्हटलं की पालकांना थोडंसं जाणीव होते की तुम्ही नवरात्रीला पाठवा, मी विरोध नाही करत, पण त्या विद्यार्थ्याला ती जाणीव झाली पाहिजे, मला रात्री नवरात्रीला जायचं तर मला उद्या सकाळी उठून शाळेला पण जायचंय. म्हणजे तुम्ही दोन्हीही सांभाळता येतं, आणि ही सवय लहानपणापासून लागणं खूप गरजेचं आहे. आजकाल पालक अजिबात इम्पेशंट पालक आहे, नाही जेवत द्या मोबाईल, तो जेवल. नाही शाळेत जायचं नका जाऊ द्या, त्याला लोड नका देऊ, मग तो लोड घेणार कधी? आणि मोठं झाल्यावर मग त्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचं प्रेशर सहन होत नाही आणि ते वेगळं आणि टोकाचं पाऊल उचलतात. तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते, विद्यार्थी आई वडील हतबल झालेले असतात, आणि मग म्हणतात आम्ही काय करू. पण याला कारणीभूत कुठेतरी तेच आहेत. शिक्षकाचे हात असे बांधलेले आहेत. तो विद्यार्थ्यांना शिक्षा करू शकत नाही, फक्त जे काय आहे ते समुपदेशन करू शकतो. पण माझ्याकडे मी तेच सांगितलं, माझ्याकडे येणारी मुलं 100% माझं ऐकतात. पण जी मोठ्या हायस्कूलच्या लेवलची आहे, त्या शिक्षकांची काठीवरची कसरत असते. त्यांना ती मुलं वेगवेगळ्या प्रकारे हँडल करायला लागतात. ती मुलं खूप छान असतात, नाही असं नाही, पण त्यांची सामाजिक आणि मानसिकता, सोशल इमोशनल लर्निंग जपून त्या शिक्षकांना काम करावं लागतंय. तर आजकालच्या शिक्षक आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल की हे आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही जर, म्हणजे मी तर इमॅजिन नव्हतं केलं की मला आदरणीय पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या बरोबर म्हणजे यांना पाहायला मिळेल फेस टू फेस, त्यांच्या हस्ते आपल्याला काहीतरी मिळेल. आणि ते खूप स्वप्नवत होतं. तर तुम्ही पण अशी काहीतरी इच्छा बाळगा, त्या स्वप्नांच्या मागे स्वतःची झेप घ्या, आणि ज्ञानाची भूक कमी नका पडू देऊ, ती भूक वाढली पाहिजे. हे जर केलं तर नक्की आपल्याला यश 100% मिळेल. थँक्यू मॅम. निश्चितच तुम्ही जे कार्य करतायत ते अत्यंत प्रेरणादायी आहेत. तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत जुडलात आणि महाराष्ट्राच्या नवदुर्ग पर्व दुसरं या कार्यक्रमात सहभागी झालात, त्यासाठी मनापासून आभार. तर ह्या होत्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमती मृणाल गुंजाळे मॅम. त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधत सविस्तरपणे त्यांचा हा प्रवास कसा राहिलाय याबाबत माहिती दिली आहे. तसेच महिला सक्षमीकरणाबाबतही त्यांनी भाष्य केले. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसंच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज हे आमचं युट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.